नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता नुकतीच कंबाईन एक्झाम झालेली आहे. त्याच्यामध्ये सीसॅटचे जे क्वेश्चन्स होते ते खूप लेंदी होते. ओके, आणि थोडे पॅटर्न आता चेंज केलेला आहे आणि त्या पॅटर्न चेंजनुसार थोडं डिफिकल्टी लेवल त्यांनी वाढवलेली होती. ओके, तर मोस्ट जो अटेम्प्ट होता म्हणजे चांगला सीसॅट मध्ये स्कोर जो असणार आहे तो 12 तरी मिनिमम जो असणार आहे तो खूप चांगला स्कोर असं आपण कन्सिडर करू शकतो याच्यामध्ये. ओके, आणि जसं राज्यसेवेला विचारलं जातं डिसिजन मेकिंग वाले, तर तसे सुद्धा क्वेश्चन याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळाले. तर आता आपण वन बाय वन जे आहेत ते सर्व क्वेश्चनचे आन्सर इथे बघू विथ एक्सप्लेनेशन. बघू क्वेश्चन नंबर 1. बघा इथे काय सांगितलेलं आहे, राम आणि श्याम हे दोघे ए बिंदूपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालले. तर आपण कधीही असं क्वेश्चन आलं की तुम्ही वेळ न दवडता पहिल्यांदा लगेच स्टार्ट करायचं असतं. ओके, एका बाजूला राम गेला, एका बाजूला श्याम गेला. ओके, हा श्याम असेल, हा राम असेल. तिथे काय सांगितलेलं आहे, ए बिंदूपासून राम 3 मीटर गेला, म्हणजे हे जे डिस्टन्स असणार आहे हा ए बिंदू जर आपण कन्सिडर केला तर इथून 3 मीटर जो आहे तो राम गेला आणि 4 मीटर श्याम गेला, म्हणजे हे जे डिस्टन्स असणार आहे 4 मीटर असणार आहे. त्यानंतर राम डावीकडे वळून परत 4 मीटर गेला, म्हणजे राम इथून डावीकडे वळून जो आहे तो 4 मीटर गेलेला आहे. आणि परत सांगितलेलं आहे की श्याम सुद्धा डावीकडे वळून 5 मीटर गेलेला आहे, म्हणजे हे तुम्ही म्हणू शकता हे 5 मीटर डिस्टन्स आहे. आणि आता त्यांच्यामधील अंतर किती? मग आता तुम्हाला जे विचारलेलं आहे ते राम आणि श्याम मधलं जे आहे ते डिस्टन्स विचारलेलं आहे. मग आता तुम्ही हे कसं काढू शकता? तर याच्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला, हा जो आहे तो ॲज तुम्हाला जोडायचा आहे. ओके, इथे थोडंसं मला लाईन मारायला थोडी डिफिकल्टी जाते पण तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके, हे असं झालेलं आहे. तर हाचा जो आता इथे तर तुम्ही म्हणाल तर इथे काटकोन होतो आणि तुम्ही इथे पायथागोरसचे प्रमेय वापरू शकता. तर बघा इथे बेस हा किती असणार आहे, हा जो बेस असणार आहे हा हे 4+3 म्हणजे किती होणार आहे 7 मीटर. आणि बघा इकडचं जे डिस्टन्स आहे हे 4 मीटर तर कळलेलं आहे आणि हे जे डिस्टन्स असणार आहे हे डिस्टन्स तुम्ही इकडचं तुम्ही 5 मीटर धरू शकता, म्हणजे हे 5 मीटर, म्हणजे हे टोटल किती असणार आहे 9 मीटर. ओके, मग आता तुम्हाला मिळालेला आहे कर्ण जो आहे तो काढायचा आहे, म्हणजे कर्ण वर्ग बरोबर म्हणजे त्यांच्यातील अंतर बरोबर तुम्ही काय म्हणू शकता 7चा वर्ग अधिक 9चा वर्ग, म्हणजेच काय 7×7=49 अधिक 81, 8×4=12 आणि 10=130. आता 130 अप्रॉक्सिमेट वर्ग नाहीये पण तुम्ही म्हणू शकता 10चा वर्ग 100. ओके, तर तुम्ही इथेच पर्याय क्रमांक 2 कट करू शकता. 16 पण मोठा आहे, 19 तर त्यापेक्षा पण मोठा आहे, म्हणजे तुमचा आन्सर पर्याय क्रमांक 4 हे तुम्ही सरळ टिक करू शकत होता. आणि 11.40चा जर वर्ग काढायचं गेलं तर 129.96 म्हणजे अप्रॉक्सिमेट जो आहे तो 130 होऊन जातो, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघू नेक्स्ट क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ज्याचं भूमिती चांगलं आहे त्याचं याचं आन्सर करेक्ट आलंच असेल. आता हे सांगणं थोडं कठीण जाणार आहे पण इथे तुम्हाला हे सूत्र दिसतच आहे, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही इमॅजिन करू शकता काय केलं असेल ते. तर बघा थोडं कॉन्सन्ट्रेशनने ऐका कारण थोडं समजायला हे अवघड जाणार आहे. तर बघा इथे जर कोपऱ्यामध्ये जो दिलेला आहे तुम्हाला आयत तो 4/8चा आहे. ओके, मग तुम्ही हा 4 घेतला, हा 8 घेतला. ओके, तर कसं असणार आहे, ओके, हा 4 हा 8. आता तुम्हाला ज्यावेळेला सांगितलं जातं की त्रिज्या, ओके, त्रिज्या ज्यावेळेला विचारली जाते त्यावेळेला सर्कलचा सेंटर आणि ही त्रिज्या असू शकते बरोबर, ही पण त्रिज्या असू शकते. असे चारी बाजूला तुम्ही काढू शकता, कुठेही काढू शकता सर्कल पासून, ती त्रिज्याच असते. तर आता तुम्हाला इथून तुम्ही कसं काटकोन त्रिकोण करू शकता आणि ज्याच्या थ्रू तुम्ही हे जे आहे ते आन्सर काढू शकता. तर तुम्ही याला आर म्हणू शकता, याला पण आर म्हणू शकता बरोबर. हे जे डिस्टन्स आहे हे आर आहे, हे आर आहे. तर आता याच्यामध्ये हे डिस्टन्स जे असणार आहे इथून इथेपर्यंत ते आणि हे इथून इथेपर्यंत डिस्टन्स सेम असणार आहे, म्हणजे हे पूर्ण असणार आहे ते आर असणार आहे. पण हे जर तुम्ही याच्यातून कट कराल 8, म्हणजे हे काय होणार आहे R-8 होईल बरोबर. आणि जर तुम्हाला हे डिस्टन्स काढायचं असेल, कारण हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स हे इक्वल असणार आहे, पण हे जे राहणार आहे हे 4 वजा केलं तर तुम्ही हे R-4 असणार आहे बरोबर. म्हणजे जर मी अशी एक लाईन खेचली, ओके, तर ही जी डिस्टन्स असणार आहे, दोन लाईन जे मारलेले आहेत ते किती असणार आहे, इकडच्या बरोबर इक्वल असणार आहे कारण ही पॅरलल लाईन आहे, म्हणजे हे
आर वजा 4 आहे. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, आणि ही जी आडवी लाईन मारलेली आहे ही काय असणार आहे, इथे जी असणार आहे ती, कारण पॅरलल लाईन आहे, बरोबर आहे, बरोबर, आर वजा 8 असणार आहे. मग आता इथून जर तुम्ही बघा इथे काटकोन झालेला आहे, इथून जर तुम्ही एक अशी लाईन काढली तर काय झालं, ही त्रिज्या म्हणू शकता तुम्ही, कारण बघा सर्कलच्या सेंटर पासून आहे, सर्कमस्टन्सला टच करत आहे, बरोबर, परिघाला टच करते म्हणजे ती काय आहे, त्रिज्या आहे. सर्कलच्या सेंटर पासून परिघाला जी टच करते ती त्रिज्याच असते. ओके, मग तुम्हाला हे डिस्टन्स काढायचं आहे. आता तुमच्याजवळ हे डिस्टन्स मिळालेलं आहे तुम्हाला, हे जे आहे ते आर वजा 8 आहे आणि हे जे आहे ते आर वजा 4 आहे. म्हणजेच तुम्ही काय करू शकता, आर वजा 4चा वर्ग अधिक आर वजा 8चा वर्ग बरोबर तुमच्या याचा वर्ग करू शकता, बरोबर. हे तुम्हाला काढायचं आहे. तर याच्यामध्ये जे आहे, आता याच्यावरून तुम्हाला लक्षात आलेलं आहे, तुम्हाला इथं सर्कल आय गेस समजलाच असेल. बघा असा जो आहे, असा, आणि इथे काटकोन झालेला आहे, बरोबर, हे तुमचं झालेलं आहे. आणि तुम्हाला इथे मिळालेला आहे आर वजा 8 आणि हा जो मिळालेला आहे तो आर वजा 4 मिळालेला आहे आणि तुम्हाला हे काढायचं आहे. मग तुम्ही इथे जर वापरलं पायथागोरसचे प्रमेय तर याच्यावरून तुम्हाला निघेल आर वजा 4 म्हणजे ए मायनस बीचा वर्ग, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग आर स्क्वेअर वजा 8r अधिक 16 अधिक आरचा वर्ग वजा 16r अधिक 64r बरोबर आर स्क्वेअर असणार आहे. मग हे जर तुम्ही सोडवलं तर बघा आर स्क्वेअर 2r स्क्वेअर आणि हे आर स्क्वेअर 2r स्क्वेअर मधून 1r स्क्वेअर गेले इकडे आल्यानंतर. हे असंच पेपरमध्ये सोडवायचं असतं की तुम्ही इथे 2r स्क्वेअर लिहिणार, मग इकडे एक स्टेप कट करून टाकली, डायरेक्ट ते आर स्क्वेअर आलं. हे वजा 8 वजा 16 24r आणि 16 आणि 60 64 80 आणि मग हे 20 चौक 80 बरोबर आर मायनस 2 आणि आर प्लस 4. मग आर शुड नॉट बी निगेटिव्ह म्हणून आर काय असणार आहे, आर इज इक्वल टू 20 असणार आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 आर इज 20. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. मी पुन्हा एकदा हे समजून सांगण्याचा इथे प्रयत्न करतो. तर बघा इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की एक जो आहे तो 8 आहे, एक आहे तो 4 आहे. मग आता तुम्हाला इथे सर्कल पासून जे आहे ही त्रिज्या असणार आहे, ही त्रिज्या असणार आहे. मग याच्यामध्ये इथून इकडे लाईन मारली, ओके, तर ही हे डिस्टन्स किती असणार आहे, तर आर वजा 8 असणार आहे आणि हे डिस्टन्स किती असणार आहे, आर वजा 4 असणार आहे. कारण जर तुम्ही याचा विचार केला तर समजून जाईल. आणि इथून तुम्हाला ही जस्ट लाईन खेचायची आणि इथे पायथागोरसचे प्रमेय वापरायचं. ओके, सिंपल होतं. बघा आता भूमितीच्या रिलेटेड सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात, तर तुम्हाला त्याची सुद्धा प्रिपरेशन असणं गरजेचं आहे. आशा करतो तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे तो समजला असेल. बघू नेक्स्ट. तर बघा इथे तुम्हाला जे आहे हे थोडंसं अनालिसिसचा क्वेश्चन आहे. इथे काय विचारलेलं आहे ते बघा. पहिल्यांदा पी क्यू आर एस टी यू अँड व्ही हे 7 प्राध्यापक आहेत आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, प्रत्येक जण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र, भूगोल यापैकी परंतु वेगवेगळे विषय शिकवतात. तथापि याच क्रमाने शिकवतील असे नाही. प्रत्येक जण सोमवार ते रविवार पर्यंत एका दिवशी शिकवतात, परंतु याच क्रमाने शिकवत नाहीत. आणि तुम्हाला इथं पुढे डेटा दिलेला आहे. आर हा जीवशास्त्र शुक्रवारी शिकवतो, जो प्राध्यापक दिलेला डेटा. मग अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे, पहिल्यांदा जे आहे ते एकतर वार लिहून घेतले पाहिजेत, नाहीतर एकतर तुम्ही जे प्राध्यापक आहेत ते तुम्ही इथे लिहून घेतलं पाहिजे. ओके, आता इथे आपण हे सर्व लिहून घेतलेलं आहे. तर आता आपण बघू एक एक डेटा जो दिलेला आहे तो इथे आपण लिहून घेऊ. तर बघा इथे काय सांगितलेलं आहे, आर जो आहे तो कधी शिकवतो, शुक्रवारी शिकवतो. कोणता विषय, जीवशास्त्र. तर तुम्ही इथे लिहून घेऊ शकता की जीवशास्त्र. ओके, आता जीवशास्त्र झाल्यानंतर तुम्ही इथे त्याला लगेच कट करू शकता. ओके, जीवशास्त्र झालेलं आहे. जो प्राध्यापक भौतिकशास्त्र हा विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी क्यू हा गणित शिकवतो. मग तुम्ही क्यू जो आहे त्याच्या ठिकाणी गणित लिहू शकता, बरोबर, गणित. ओके, आता तुम्ही लगेच गणित सुद्धा याच्यातून कट करू शकता. ओके, यू हा ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी एस हा अर्थशास्त्र शिकवतो. म्हणजे तुम्हाला एसच दिलेलं आहे, यूचं इथे दिलेलं नाहीये. मग तुम्ही एस बघू शकता आणि एसच्या ठिकाणी जो आहे तो अर्थशास्त्र लिहू शकता. अर्थशास्त्र सर्व लिहून घेण्याची काही गरज नसते पेपरमध्ये, त्यामुळे तुम्ही अर्थशास्त्र पण इथून कट केलं.
पी हा मंगळवारी भूगोल शिकवतो. ओके, मग इथे तुम्ही पी ला मंगळवारी भूगोल जो आहे तो शिकवतो. टी हा इंग्रजी शिकवत नाही. ओके, टी जो आहे तो इंग्रजी शिकवत नाही म्हटलेला आहे, म्हणजे तुम्ही याच्या पुढे जो आहे तो इंग्रजी घेणार नाही. ओके, आणि इथे बघा व्ही हा रविवारी शिकवतो परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी शिकवत नाही. ओके, व्ही जो आहे तो रसायनशास्त्र नाही शिकवत आहे आणि काय शिकवत नाही, इंग्रजी शिकवत नाहीये. ओके, तर आता बघा 1 2 3 4 झालेले आहेत. आता तुमचं रसायनशास्त्र आणि इंग्रजी राहिलेलं आहे. तर याच्यावरून तुम्ही काय करू शकता, तर व्ही जो असणार आहे तो भूगोल नाही, गणित नाही, जीवशास्त्र नाही, अर्थशास्त्र नाही, रसायनशास्त्र नाही, इंग्रजी नाही, मग काय शिकू शकतो, 6 तर विषय गेले, राहिला एकच. कोणता राहिला, भौतिकशास्त्र. राईट, रसायन गेला, जीव गेला, इंग्रजी गेला, गणित गेला, अर्थ गेला, भूगोल गेला, राहिला भौतिकशास्त्र. म्हणजे तुम्ही इथे म्हणू शकता भौतिकशास्त्र. ओके, आणि त्याच्यानंतर आता हा तर टी इंग्रजी शिकवत नाही, आता तुमचे 5 विषय गेले, राहिले 2. ओके, कोणता, इंग्रजी आणि रसायनशास्त्र. ओके, तर आता याच्यामध्ये टी सुद्धा इंग्रजी नाही शिकवत, तर टी कोणता शिकवणार, राहिलेला रसायनशास्त्र. बरोबर, म्हणजे तुम्ही इथे म्हणू शकता हा रसायनशास्त्र आहे आणि यू जो आहे तो इंग्रजी आहे. आणि तुम्हाला विचारलेलं काय आहे बघा, टी हा कोणता विषय शिकवतो, रसायनशास्त्र, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रसायनशास्त्र. ओके, जस्ट एकदा गो मध्येच याचा आन्सर येणं अपेक्षित होतं. बघू नेक्स्ट. बघा हा जो आहे तो सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आता आपण बघू, सिटिंग अरेंजमेंट आलं की पहिला तुम्ही काय केलं पाहिजे, किती आहेत हे लोक मोजून घेतलं पाहिजे. तर याच्यामध्ये बघा पी क्यू आर एस टी यू व्ही एन डब्ल्यू. ओके, 3 3 6 7 8 जण आहेत. तर 8 जण सर्कल काढत बसण्याची काही गरज नसते. याला काय करायचं आहे, आपण इथे एक, इथे इथे एक, बरोबर, हे 4 झाले, 5 6 7 आणि 8. सेम तुम्हाला कधीही अशा वेळेला जर तुम्ही 2 डायरेक्ट काढून घेतले तर खूप फायदेशीर जातं, कारण पुढे जाऊन जो आहे तो एक कट होणार असतो याच्यामधून. ओके, आता हे इथे मला सांगताना थोडा वेळ जातोय, पण तुम्ही फास्टमध्ये घेऊ शकता. बघा पी हा टीच्या उजवीपासून दुसरा आहे. पी हा टीच्या, समजा इथं टी घेतला, इथं मी उजवीपासून, म्हणजे याची उजवी बाजू इथे आणि इथे पी असणार आहे. बरोबर, तसेच तो आर आणि व्ही चा सलग शेजारी आहे. आता इथे तुम्ही सेम इथे चालू केलं पाहिजे, इथे पण पी, आणि सांगितलेलं काय बघा, आर आणि व्ही चा सलग शेजारी आहे, म्हणजे आर इथे येऊ शकतो, व्ही इथे येऊ शकतो, किंवा इथे आर येऊ शकतो आणि इथे व्ही येऊ शकतो. एस हा पी चा शेजारी नाही, एस हा पी चा शेजारी नाही, व्ही हा यू चा शेजारी आहे. आता इथे तुम्ही बघाल तर इथे व्ही घेतलेलं आहे ते आपण चुकलेलं आहे, कारण इथे आता नाही आहे, म्हणजे हे आपली डायग्राम करेक्ट चाललेलो आहे आपण. आता तुम्ही आता म्हणू शकता की व्ही हा यू चा शेजारी आहे, म्हणजे यू इथे येऊ शकतं. क्यू हा एस आणि डब्ल्यू च्या मध्ये नाही. आता 3च जागा राहिलेल्या आहेत, म्हणजे क्यू ची पोझिशन जी आहे ती इथे नसणार आहे. बरोबर, म्हणजे एकतर इथे एस डब्ल्यू असू शकतो किंवा इथे एस डब्ल्यू असू शकतं. आणि पुढे बघा डब्ल्यू हा यू आणि एस च्या मध्ये नाही, म्हणजे डब्ल्यू हा इथे डब्ल्यू नसणार आहे. बरोबर, कारण यू आणि एस च्या मध्ये नाहीये, म्हणजे इथे तुमचा डब्ल्यू तुम्ही घेऊ शकता, इथे एस घेऊ शकता, इथे तुम्ही क्यू घेऊ शकता. बरोबर, म्हणजे डब्ल्यू हा यू आणि एस च्या मध्ये पण येत नाहीये. बरोबर, आणि क्यू हा एस आणि डब्ल्यू च्या मध्ये पण नाहीये, म्हणजे हे तुमचं बरोबर येतं. आणि खालीलपैकी कोण दोन शेजारी नाहीत, युव्ही बघा, युव्ही शेजारी आहेत, सांगितलेलं पण होतं तिथे, त्यामुळं बघा इथे, त्यामुळे हे तर पर्याय तुम्ही डायरेक्टलीच कट करायला पाहिजे होता. आरपी, आरपी तर इथे शेजारीच आलेले आहेत आपले, म्हणजे हा पण पर्याय कट झाला. एस डब्ल्यू, ओके, एस डब्ल्यू तर शेजारीच येणार आहेत. बरोबर, कारण इथे सांगितलेलं आहे डब्ल्यू आय यू आणि एसच्या मध्ये नाही आहे, म्हणजे हा पण पर्याय तुम्ही कट करू शकत होता इथेच, म्हणजे त्याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 आर व्ही. ओके, बघा आर इथे आहे तुमचा आणि व्ही इथे आहे, म्हणजे हे शेजारी नाही आहेत. ओके, आशा करतो तुम्हाला हे सिटिंग अरेंजमेंटचं जे आहे ते समजलं असेल. बघू नेक्स्ट. आता हे बघा, हे पण थोडंसं अनालिसिस काइंड ऑफ होता, याचं सुद्धा जर आन्सर तुम्ही काढला असेल तर खूपच भारी. तर इथे काय दिलेलं आहे बघा,
PQRST म्हणजे 5 पिके आहेत बरोबर. ही 5 पिकांचे नाव दिले आहेत आणि तो बाबू घेतो. टी हे आर पेक्षा वेगाने वाढणारे पाण्याची जादा मागणी करणारे पीक असून ते जास्त पैदास करते. ओके, म्हणजे 3 कॅटेगरीची ही पिकं आहेत. एक म्हणजे वेगाने वाढणारे. मग तुम्ही इथे काय केलं पाहिजे होतं, तर तुम्ही इथे पहिल्यांदा वेगाने वाढणारे, त्यानंतर पाण्याची जादा मागणी करणारे आणि जास्त पैदास. ओके, जास्त पैदास असं तुम्ही घ्यायला पाहिजे होतं इथं. आणि त्याच्यानंतर इथं जे आहे ते तुम्ही 1 2 3 त्यानंतर इथे 4 आणि 5 हे काय झालं, हे झालं रँकिंग त्यांचं, की वेगाने वाढणाऱ्याची रँकिंग कशी आहे, परत पाणी जास्त जी मागणी करणारे त्याची कशी आहे, जास्त पैदास करणारे कसे आहेत. आता हे आपण कॅटेगरी वाईज जे बघू कसं आहे बघा. टी हे आर पेक्षा वेगाने वाढणार आहे. मग तुम्ही इथे हे करू शकता. तुम्हाला माहिती आहे का पोझिशन टी आर कुठे नाहीये, पण तुम्हाला एवढं कळलेलं आहे की टी जो आहे हा आर पेक्षा वेगाने वाढतो. परत टी हा पाण्याची जादा मागणी करतो. टी जो आहे तो पाण्याची सुद्धा आर पेक्षा जादा मागणी करणारे पीक असून ते टी पेक्षा जास्त पैदास करते. म्हणजे आर जो आहे तो टी पेक्षा जास्त पैदास करतो. एवढं तुम्हाला कळलंय. पी हे आर पेक्षा जास्त पैदास करते. ओके, म्हणजे इथे तुम्ही म्हणू शकता की इथे पी आलेलं आहे. ओके, आणि क्यू पेक्षा वेगाने वाढते. आणि क्यू पेक्षा वेगाने वाढते म्हणजे तुमचा पी जो आहे हा क्यू पेक्षा वेगाने वाढतो. क्यू हे टी पेक्षा अधिक पाणी मागते. आता इथे तुम्हाला इथे क्यू आला तुमचा बरोबर. तुम्ही प्रत्येक सेंटेन्स जर बघाल मी बरोबर त्याच्या वर घेतलेलं आहे. आता इथे सांगितलेलं आहे आणि जे सर्वात कमी पैदा करण्यास दुसरे आहे. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा, दुसरे आहे क्यू. बघा, यस सर्वात मंद गतीने वाढणार आहे. मंद गतीने वाढणारे म्हणजे 5 नंबरला यस आहे. आणि वेगाने वाढणारे पीक आहे. सॉरी, इथे सांगितलेलं आहे काय, एस हे मंद गतीने वाढणारे आहे. आणि सर्व पिकात कमी पाण्याची मागणी म्हणजे इथे 5 नंबरला एस, पण सर्वात जास्त पैदास करते म्हणजे एस आलं इथे. ओके, आता याच्यावरून तुम्ही काय करू शकता बघा. आर हे पी पेक्षा अधिक पाणी मागणारे. आर हे पी पेक्षा अधिक पाणी मागणारे म्हणजे इथे तुमचं आलं पी. मग आता तुम्हाला इथे कळलेलं आहे 4 आले, 5वा तर मिळालेला आहे. तर इथे तुम्ही क्यू टी आर आणि पी. ओके, हे तर तुम्हाला इथे कळलेलं आहे. अधिक वेग आणि वेगाने वाढणारे पीक आहे म्हणजे आर हे पी पेक्षा वेगाने वाढणारे पण पीक आहे. आर हे पी पेक्षा वेगाने वाढणारे पीक आहे. आणि बघा पी पेक्षा क्यू लहान आहे म्हणजे तुमचं काय झालेलं आहे इथं, तर टी आर पी आणि क्यू झालेलं आहे. ओके, एवढं तर तुम्हाला इथे कळलेलं आहे. आणि आता इथे काय सांगितलेलं बघा, क्यू हे टी पेक्षा अधिक पाणी मागते पण जे सर्वात कमी पैदा करण्यास दुसरे आहे. ओके, म्हणजे इथे तुमचं आहे ते क्यू येऊ शकतं. आता तुम्हाला इथे आता पी आर टी बसवायचं आहे तर तुम्ही पी आर आणि टी इथे बसवू शकता. आशा करतो तुम्हाला हे जे मी टेबल तयार केलं आहे हो कळेल. हा लेंदी आहे, फक्त तुमचा टाइम जाण्यासाठी जे आहे ते असे घेतलेले आहेत. मग आता याच्यावरून विचारलेलं आहे की ज्याच्यापेक्षा अधिक पाण्याची मागणी करणारी जितकी पिके आहेत, अधिक पाण्याची मागणी करणारे जितकी पिके आहेत तितकीच त्याच्यापेक्षा कमी पैदास करणारी पिके आहेत. म्हणजे बघा, कमी पैदास करणारी, आता इथे तुम्ही आर घ्याल तर आर पेक्षा कमी पैदास करणारी 2 आहेत आणि आर पेक्षा जी आहे की जितकी पिके जादा असणार आहेत पाण्याची जी असणार आहेत ती किती आहेत, पाण्याची मागणी करणारी 2 आहेत. म्हणजे तुमचं आर जे आहे ते उत्तर होऊ शकतं. ओके, आणि इथे विचारलेलं काय आहे, पाण्याची मागणी करणारी आणि जी कमी पैदास करणारी एवढंच विचारलेलं आहे बरोबर. म्हणजे याच्यावरून तुम्ही म्हणू शकता की याचं आन्सर जे असणार आहे ते फक्त आर असणार आहे. आता आयोगाची आत्ताच आन्सर की मी चेक केली तर त्याच्यामध्ये जे आहे ते पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. पण आय डोंट थिंक की पर्याय क्रमांक 1 इज राईट आन्सर. जर तुम्हाला याचं जस्टिफिकेशन समजलं असेल तर तुम्ही 1 कसं आलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. मला तर याचा आन्सर फक्त आर वाटत आहे. ओके.
बघू नेक्स्ट. आता एस का येणार नाही, तर डायरेक्टच समजतंय की एस लास्टला आहे. ओके, आणि मग त्याच्यापेक्षा जेवढी जास्त जेवढी कमी तर येणारच नाही. आणि यांनी ते तर डायरेक्ट दिलेलं आहे की सर्वात मंद गतीने वाढणारे व सर्व पिकात कमी पाण्याची मागणी करणे, म्हणजे ते लास्टलाच असणार आहे. मग त्याच्यापेक्षा जास्त आणि कमी कोणच नसणार आहे, बरोबर. जास्तवाले असणार आहेत पण कमीवाले कोण नसणार, त्यामुळे हा पर्याय तर येणं पॉसिबलच नाहीये. आशा करतो तुम्हाला हे जे एक्सप्लेनेशन आहे ते समजलेलं आहे. बघू नेक्स्ट. आता हे जे आहे ते एकदम सिम्पल होतं, याच्यात मध्ये काय जास्त काय एवढंसं डिफिकल्टी लेवल नव्हती. असे क्वेश्चन पहिला अटेम्प्ट करायचे असतात. तर एक तळ्यात एक स्तंभ आहे असं सांगितलेलं आहे, आणि त्याच्यावरती काय सांगितलेलं आहे की निम्मा स्तंभ तळ्याखाली चिखलात रुतलेला आहे. म्हणजे जर तुम्ही जर असा हा स्तंभ घेतला, ओके, आणि हा इथे असा धरला, आणि याचा मध्य जो असणार आहे तो, म्हणजे एक, जर तुम्ही याची पूर्ण जर लांबी धरली, ही जर ॲज अ एक्स पकडली, तर जो हा असणार आहे x/2 पाण्यात असणार आहे, x/2 वर असणार आहे. तर त्याच्या वर 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे. म्हणजे समजा जर तुम्ही इथे कन्सिडर केलं की एवढं पाणी आहे आणि हा पूर्ण एक्स आहे, म्हणजे हे x/3 जे आहे ते पाण्यात बुडालेला आहे, आणि 7 एकक लांबी जी आहे असलेला भाग पाण्याबाहेर आहे. म्हणजे हा जो वरचा एवढा भाग आहे, हा एवढा, हा किती आहे, 7 आहे. म्हणजेच तुम्हाला आता हे आणि विचारलेलं आहे काय, तर स्तंभाची एकूण उंची दर्शवणार आहे. तर तुम्हाला कळलेलं आहे हा वरचा जो भाग आहे तो x/2 आहे, खालचा x/2 आहे. वरचा तुम्हाला कळलेला आहे x/3 + 7 = x/2 आहे. मग तुम्ही हे सोडवू शकता, बरोबर. x + 7×21 + 3 बरोबर x/2. मग हे जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला इथून कळू शकतं 2x + 21 × 2 = 42 बरोबर 3x. एवढं सोडवण्याची गरजच नाहीये इथे, बरोबर. x बरोबर काय येणार आहे, 42 येणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 42. हे अगदी सोपं होतं. बघू नेक्स्ट. आता इथे काय सांगितलेलं आहे बघा, दुहेरी मध्यस्थीचा संशय असलेले 3 हेर आहेत. त्यांच्यापैकी फितूर व्यक्ती खोटे बोलतात आणि इतर मध्यस्थ खरे बोलतात, बरोबर. 3 हेर आहेत, त्याच्यामध्ये जे एकच खोटा बोलतो तो फितूर असतो आणि बाकीचे खरे बोलतात. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, आता ह्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंटला येऊ शकता. आणि काय करायचं बघा, जर चौकशीला त्यांनी पुढील प्रतिसाद दिले तर फितूर कोण आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. याच्यामध्ये सिंपल आहे, तुम्हाला करायचं काय असतं अशा वेळेला, की 2 व्यक्ती आहेत त्या खऱ्या बोलतात असं कन्सिडर करायचं, आणि तिसरी व्यक्ती खोटी, म्हणजे सारा ॲज अ तुम्ही काय म्हणू शकता, फितूर आहे असं म्हणू शकता. तर बघा, बेला फितूर आहे असं म्हणते, म्हणजे अली जर खरं बोलत असेल आणि बेला खरं बोलत असेल तर सारा फितूर असणार आहे. मग अली काय म्हणतोय की बेला फितूर आहे आणि बेला म्हणते सारा फितूर आहे. ओके, मग बेला जर फितूर असेल आणि जर सारा फितूर आहे असे जर बेला म्हणत असेल, तर हे दोन्ही स्टेटमेंट काय होणार आहेत, कॉन्ट्रॅडिक्टिव्ह होणार आहेत. म्हणजे अली आणि बेला खरं नाही बोलत आहेत, म्हणजे ते दोन्ही तुम्ही एक घेऊ नाही शकत. दुसरी पॉसिबिलिटी तुम्ही काय करू शकता, बेला अँड सारा जे आहे ते खरं बोलतात असं कन्सिडर करू शकता. सारा फितूर आहे हे म्हणते, आणि इकडे बघाल तर बेला खोटे बोलते. म्हणजे हे दोन जे आहे ते तुम्ही ॲज अ खरे म्हणू शकत नाहीत. म्हणजे इतर मध्यस्थ खरे बोलतात ते हे दोन्ही पण म्हणू शकत नाही, कारण हे दोन पण स्टेटमेंट आहेत ते कॉन्ट्रॅडिक्टरी आहेत. थोडं जर तुम्ही व्यवस्थित विचार केला असता तरी वन गो मध्ये लगेच येत होतं. म्हणजे हे पण नाही येणार. तुम्ही आता काय करू शकता, अली अँड सारा मध्यस्थ म्हणू शकता. बघा, अली काय म्हणतो बेला फितूर आहे, आणि सारा काय म्हणते बेला खोटे बोलते, आणि फितूर व्यक्ती खोटे बोलतात हे आपल्याला दिलेलंच आहे इकडे. ओके, मग बेला फितूर आहे हा म्हणतोय, आणि सारा म्हणते की बेला खोटे बोलते. म्हणजे हे दोन्ही खरे बोलतायत. म्हणजेच काय, बेला ॲज अ फितूर आहे, आणि बेला बघा काय म्हणते सारा फितूर, म्हणजे बेला खोटं बोलते. म्हणजे याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 3 बेला खोटं बोलते. ओके, एकदम सिंपल होतं हे. जस्ट तुम्हाला जे आहे अशा टाईपचे क्वेश्चन ऑलरेडी विचारलेले पण गेलेले आहेत, त्यामुळे हे सर्वांना सुटलं असेल. बघू नेक्स्ट. आता हे जे आहे ते गुणोत्तर व प्रमाणवरचं आहे, एकदम सिंपलच आहे. बघा इथे दिलेलं आहे, अजय अँड विकास 3:11 आहेत. विकास हा मीनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, आणि मीनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल. जर अजयच्या वडिलांचे वय 25 वर्ष, हे असं पूर्ण वाचत बसायचं नसतं एक्झाम मध्ये, तुम्ही डायरेक्ट जे आहे ते सोडवत गेलात तरी हे वन गो मध्येच तुम्हाला आलं पाहिजे. तर बघा इथे दिलेलं आहे, आपण हे सोडवू. तुम्हाला काय दिलेलं आहे, 3:11 दिलेलं आहे, बरोबर. 3:11 कोणाचं दिलेलं आहे, अजय अँड विकास. आणि सांगितलेलं काय आहे, विकासचं वय जे आहे ते मीनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. ओके, आणि मीनाचं वय तुम्हाला 7 वर्षांनी सांगितलेलं आहे. जर मीनाचं वय जे आहे 7 वर्षांनी 85 असेल, तर आत्ता किती असणार आहे,
ओके, 75 वजा 7 बरोबर 78, म्हणजे 78 मीनाचं वय आहे आणि 12 वर्ष. आता तो 12 वर्षांनी लहान आहे, मग तो तुम्ही 10 वर्षांनी घ्या किंवा 20 वर्षांनी घ्या किंवा 7 वर्षांनी घ्या, तो तेवढाच त्याच्यापेक्षा लहान असणार आहे. म्हणजे विकासचं आत्ताचं वय किती असणार आहे? 66 असणार आहे बरोबर. आणि इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे? आजच्या वयांचे गुणोत्तर दिले, म्हणजे हे 3 जे 11 आहे ते आजच्या वयांचं गुणोत्तर आहे. म्हणजे इथे तुम्ही काय म्हणू शकता, विकासचं आजचं वय जे आहे ते 66 आहे, 11 सक्क 66. आणि इथे पण तुम्ही सेमच प्रोपोर्शन लावलं पाहिजे, म्हणजे 18. म्हणजे अजयचं वय आजचं 18 आहे आणि याचं 66 आहे. आता पुढे बघा काय विचारलेलं आहे, तर अजयच्या वडिलांचे विचारले. जर अजयच्या वडिलांचे वय 25 वर्ष अजयपेक्षा जास्त आहे, म्हणजे अजयचं वय तर आता 18 आहे, 18 प्लस 25 आहे, करण्याची गरजच नाहीये, इथे तुम्हाला कळलेलं आहे. याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 43. बघू नेक्स्ट. दिस वन इज ऑल्सो व्हेरी सिम्पल. बघू आता आपण याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे की एक एक्सी नावाची बाटली आहे की जी लिंबू रसाने भरलेली आहे. ओके, तर तुम्ही काय करू शकता, पहिल्यांदा एक्स बाटली कन्सिडर करू शकता. त्यानंतर वाय अँड झेड ह्या पण 2 बाटल्या सांगितल्यात, मग वाय अँड झेड सुद्धा या बाटल्या घेऊ शकता. आता इथं काय बाटलेच काढाव्या असं काही गरज नाही आहे, तुम्ही फक्त जस्ट कन्सिडर केलं तरी पुष्कळ झालं. ओके, तर इथे बघा काय सांगितलेलं आहे. आता एक्स जी बाटली आहे त्याच्यामध्ये 1 लिटर लिंबू सरबत आहे आणि इथे म्हणलेलं आहे की पूर्णपणे भरलेली आहे, म्हणजे याची जी कपॅसिटी आहे ती 1 लिटरची आहे. ओके, 1 लिटरची आहे. आणि 1 लिटर म्हणजेच तुम्ही म्हणू शकता 1000 मिली. वाय व झेड या 2 रिकाम्या बाटल्यात एक्स मधला रस ओतला. वाय बाटलीची धारकता एक्स बाटलीच्या निम्मी आहे, म्हणजे 1 लिटरच्या निम्म किती झाली, तुम्ही म्हणू शकता आता किती, 500 मिली आहे याची. त्यानंतर एक्स बाटलीत आणखी 0.6 लिटर रस शिल्लक आहे, म्हणजे याच्यातला काही रस काढलेला आहे, 0.6 राहिलेला आहे याच्यामध्ये, 0.6 राहिलेला आहे. म्हणजे 1000 वजा तुम्ही 600 करू शकता, म्हणजे 400 मिली जो आहे तो इकडे ओतलेला आहे. वाय या बाटलीची 1/5 अशी, तर झेड बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली आहे, म्हणजे झेड जी आहे ती अर्धी भरलेली आहे आणि ही 1/5 भरलेली आहे. 1/5 म्हणजे तुम्ही घेऊ शकता की 100/5 म्हणजे किती, सॉरी 500 भागिले 5 म्हणजे 100, म्हणजे 100 मिली जे आहे ते याच्यामध्ये भरलेले, 400 रिकामी आहे. आणि हंसाने झेड बाटली पाण्याने पूर्ण भरलेली असं सांगितलेलं आहे, पण झेड बाटलीची अर्धी धारकता. आता तुम्ही बघा इथे 600 मिली शिल्लक राहिलं एक्स मध्ये, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की याच्यातलं 400 मिली केलं, 400 मधलं 100 इथे गेलं, म्हणजे ही जी आहे ही 300 मिलीच भरलेली आहे आणि उरलेली वरची अर्धी धारकता म्हणलेला आहे. ओके, अर्धी धारकता म्हणजे 300 मिली भरली, म्हणजे याची कपॅसिटी किती असणार आहे, 600 ची असणार आहे. आणि तुम्हाला विचारले झेड बाटली ती द्रवाची राशी लिटरमध्ये निवडा, आणि परत सांगितलेलं आहे ती पूर्णपणे पाण्याने भरलेली आहे, म्हणजे 300 मिली जो आहे तो लिंबू रस आहे आणि 300 जो असणार आहे तो पाणी असणार आहे. आणि याचं उत्तर काय असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 600. जरी तुम्हाला इथे झेड बाटली द्रवाची राशी सांगितलेलं आहे, मुद्दाम फक्त तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी, नाही तर कपॅसिटी सुद्धा विचारलं जाऊ शकलं असतं. आशा करतो तुम्हाला हे पण समजलेलं आहे. बघू नेक्स्ट. हे पण अगदी सोपं होतं, याच्यामध्ये काय जास्त असं कॉम्प्लिकेटेड असं काही नव्हतं. तर बघा याच्यामध्ये कधी असं ज्या वेळेला येतं किंवा सिलोजिझम येतात त्यावेळेला आजकाल असे पॅटर्न बघायला मिळतात की वरचं स्टेटमेंट फक्त उलटं करून खाली दिलेलं असतं. तसंच इथे पण झालेलं होतं. जेव्हा गुलाबी एक्स आहे पांढरा वाय आहे, मग अशा वेळेला तुम्ही पर्यायमधून पण जाऊ शकता. बघा इलिमिनेशन रूल खूप महत्वाचा असतो, तो तुम्हाला इथे कळेलच. पिवळा झेड असताना गुलाबी एक्स आहे. आता पिवळा झेड असेपर्यंत बघा, पिवळा झेड असताना गुलाबी एक्स नाही म्हटलेला आहे, इथे आहे म्हटलेलं आहे, म्हणजे हे कट झालं. जर तुम्ही हे बघाल तर तुम्हाला समजलं असेल. सेकंड बघा, पांढरा वाय नसताना पिवळा झेड नाही, पण पिवळा झेड असेपर्यंत पांढरा वाय असणार नाही आहे, म्हणजे इथे काय असणार आहे, पिवळा झेड पाहिजे होता, म्हणजे हे पण कट झालेलं आहे. कारण पांढरा वाय नसताना म्हणजे असणार नाही, म्हणजे नसताना पिवळा झेड नाही म्हटलेलं आहे, पण पिवळा झेड असणार आहे. तिसरं बघा, पिवळा झेड असल्याने गुलाबी एक्स नाही. बघा पिवळा झेड असताना इथे सांगितलेलं आहे गुलाबी एक्स नाही, म्हणजे ऍज इट इज फक्त उलटं दिलेलं आहे, म्हणजे 3 नंबर इज राईट. तुम्ही पुढे जाऊ पण नाही गेलं पाहिजे, पण जस्ट आपण क्रॉस चेक करण्यासाठी बघू. पांढरा वाय असताना, ओके, पांढरा वाय असताना इथे वाय आहे, गुलाबी एक्स नाही, तर इथे गुलाबी एक्स आहे पाहिजे होतं, म्हणजे हे पण चूक आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3. बघू नेक्स्ट.
आता हे जे होतं हे थोडं तुम्हाला जे राज्यसेवेच्या टाईपमध्ये इथे विचारलेलं होतं की तुम्हाला अनालिसिस करायचं होतं. ओके, तर याचं उत्तर काय येत होतं? पर्याय क्रमांक 3, जागरूकता म्हणजे आकलन. ओके, कारण इथे दिलेलं होतं की गीतेचे पठांतर करून शाळेत प्रार्थना गृहामध्ये इथे काय बघितलं, त्रुटी सांगितलेलं आहे. दिवशी तज्ज्ञांच्या पर्यवेक्षणाखाली तो तोंडपाठ करून दाखवून न्याहारी पत्रक मिळवण्यास उत्तेजन देत आहे. ओके, तरुण व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भारतीय जीवन तत्वज्ञान संबंधाने त्यांची जागरूकता वाढवण्यासाठी शासनाने योजना रचली आहे. या योजनेत भाग घेऊन गीता पाठ करून तरुण व्यक्ती हे तत्वज्ञान ग्रहण करतील आणि शांत जीवन जगतील. म्हणजे इथे जे दिलेलं आहे हे जागरूकता म्हणजे आकलन नव्हे, हे याच्यातून आहे, ही त्रुटी जी आहे याची सांगण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे याचं आन्सर ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट बघू. सेम हे पण त्याच टाईपमध्ये होतं. ओके, म्हणजे सायकलिंगचा वापर करून ज्या विषयी होतं तर त्याच्याविषयी हे सांगितलेलं आहे. लोकांना जे सदृढ राहायला त्याची मदत होते, या कारणाने ही बाब जी आहे ती स्वागतार्थ आहे. पण शिरस्त्राण घालण्याची सक्ती केली तर लोक सायकल चालवणे टाळतील आणि प्रत्येक गोष्टीत धोका असतो आणि स्वतःची काळजी कशी घ्यावी हे लोकांना माहीत आहे आणि लोकांनी स्वतःचे नुकसान करण्यामध्ये शासनाची कोणतीच भूमिका नाही. सायकल चालवणाऱ्यांवर शिरस्त्राण घालण्याची बळजबरी करणे हे सरकारच्या व्यक्तिगत निवडीत होणारी अनावश्यक लुडबुड आहे आणि हे लोकशाही जीवनमार्गाच्या विरोधी आहे. म्हणजे याच्यामधून तुम्हाला सांगितलेले आहे की वरील युक्तिवादात वापरलेल्या तत्वाचे उत्तम विवरण करणारे उदाहरण सांगा. व्यावसायिक सायकल चालवणाऱ्यांनी शस्त्रास्त्र वापरणे प्रस्थापित करायला पाहिजे, म्हणजे त्यांनी त्याला प्रमोट करायला पाहिजे असं याच्यातून कुठेच सांगितलेलं नाहीये. म्हणजे तुम्ही इथून हे कट करू शकता. मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना व औषधांना कायदेशीर मान्यता द्यावी. म्हणजे थोडक्यात तेच झालेलं आहे की तुम्ही लोक जे सायकल चालवत आहेत ते त्यांच्या आवडीनिवडीने चालवत आहेत, मग त्यांना तुम्ही असं शिरस्त्राण घालणे वगैरे असं कंपल्शन करू नये हे याच्यामधून वरून सांगितलेलं आहे. तर तुम्ही म्हणू शकता की ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आहे. ओके, आणि हे बाकीचे बघाल खूप खर्चिक असल्यामुळे दारुड्यांना त्यांच्या व्यसनावर उपचार करण्यासाठी सार्वजनिक निधी मिळता येतो, काहीही संबंध लागत नाही इथे. मुले जर परवानगीशिवाय शाळेत अनुपस्थित राहत असतील तर त्यांच्या पालकांना दंड करणे योग्य आहे. हे पण म्हणजे तुम्ही याच्यामधून काही अर्थ घेऊ शकत नाही, म्हणून याचा ऑप्शन नंबर 2 करेक्ट वाटतं. बघू नेक्स्ट. आता हे जे आहे ते स्पीड टाइम डिस्टन्स वरती आहे. बघा, एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी 5 किलोमीटर गतीने चालतो तर तो 3 मिनिट उशिरा पोहोचतो. जर तो ताशी 6 किलोमीटर गतीने चालला तर तो 7 मिनिटे लवकर पोहोचतो. तर त्याचे घर आणि कारखाना यातील अंतर किलोमीटर मध्ये निवडा. हे एकदम एकदम सिंपल होतं, स्पीड टाइम डिस्टन्स वरती होतं. बघा इथे जर तुम्ही बघाल तर याच्यावरूनच तुम्हाला कळेल की हा जो आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, हे त्याचं फॉर्म्युला आहे, पण याची पण काही तुम्हाला गरज नव्हती. तर तो जर 5 किलोमीटर वेगाने गेला, ओके, डिस्टन्स एक्स अपॉन 5 गेला आणि तर तो 3 मिनिट उशिरा पोहोचतो आणि इकडे गेला तर 7 मिनिट लवकर पोहोचतो. म्हणजे 10 मिनिट टोटल त्याचा डिफरन्स येतो, बरोबर. एक लवकर आहे एक उशिरा आहे त्यामुळे. मग तुम्ही म्हणू शकता एक्स वजा 5 आणि एक्स छेद 6 बरोबर तुम्ही 10/60 तुम्ही घेऊ शकता. इथेच तुम्ही याला 1/6 करून घेऊ शकत होता. क्रॉस केलं तुम्ही 6x वजा 5x बरोबर x डिवाइड बाय 30 बरोबर 1/6 म्हणू शकता. इथे 6x 6×5 करण्याची पुढे गरजच नाही, इथे 5 उत्तर सरळच येते. म्हणजे याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. ओके, स्पीड टाइम डिस्टन्स वरती होतं, हे पण तुम्हाला येणं अपेक्षित होतं एक्झाम मध्ये. बघू पुढे. अगेन हे बघा काय आहे, हे पण तुम्हाला जे राज्यसेवेच्या काइंड ऑफच विचारलेलं आहे. इथे प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपकल बसवून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र व समान अर्थांची पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्दजोडी वा शब्दसमूह जोडी निवडा. जगभरातील प्राचीन संस्कृती देवदेवतांचे सांत्वन करण्यासाठी रक्त अर्पण केले जात होते आणि मानवी बळी दिला जात होता. असे असले तरी शेजारच्या टोळ्यातील कैद्यांना बळी देण्याबाबतचा माया संस्कृतीचा नैसर्गिक कल अन्य सर्व टोळ्यांना डॅश डॅश करत होता. ओके, आता याच्यावरून तुम्ही काय म्हणू शकता की त्या टोळ्यांना काय कारणीभूत होता? विस्तारित, अपमानित, बंदिवान, अस्वस्थ, माप तर तुम्ही बघू शकता, म्हणजे इथून उडवण्यासारखे होते ऑप्शन. तर तुम्ही इथे जे होतं ते अस्वस्थ उडवू म्हणजे माप उडवू शकत होता, विस्तारात उडवू शकत, बंदिवान असं इथे कुठे सांगितलेलंच नाही, म्हणजे हे पण तुम्ही उडवू शकत होता. म्हणून याचा आन्सर जे होतं ते अस्वस्थ आणि अपमानित करत होता, बरोबर. त्यांना अस्वस्थ आणि अपमानित तुम्ही हे योग्य वाटतं याच्यामध्ये, त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2. बघू नेक्स्ट.
हा खूप मस्त क्वेश्चन होता. तर बघा हा जो होता तो तुम्हाला डायस वरती क्वेश्चन विचारलेला होता. ओके, जो आपण ठोकळा घेतलेला होता त्याचाच फक्त हा त्यांनी थोडं कॉम्प्लिकेटेड करून विचारलेलं होतं. बघा इथे घनाकार केलेला होता. घनाकार असेल तर तुम्हाला मी घेतलेलंच होतं. ही बाजू आणि ही बाजू त्याच्या विरुद्ध असते. बरोबर, ही बाजू आणि ही बाजू विरुद्ध असते आणि ही बाजू आणि ही बाजू, ओके, ही आणि ही विरुद्ध असते. तर याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की फक्त नेमक्या दोन कर्णरेषा जितक्या शिरोबिंदूतून जातात त्यांची संख्या निवडा. आता इथे तुम्हाला इथे एक तर इथे दिसलेला, एक इथे दिसलेला, म्हणजे मिनिमम दोन तरी ऑप्शन टिक करायला हवा होता. पण थोडं आता तुम्हाला इथे दोन स्ट्रेट फॉरवर्ड दिसते, तर दोन नसणार आहे हे लगेच कळलं पाहिजे होतं. म्हणजेच तुम्ही हा पर्याय कट करून याच्यामधून काहीतरी एक निवडणं अपेक्षित होतं. त्याच्यामध्ये बघा हे दोन झाले. आता इथे तुम्हाला इथे दिसतच आहे हे काय केलेलं आहे ते. तर या बाजू ही बाजू फ्रंटला असणार आहे, बरोबर, आणि याच्या विरुद्ध ही बाजू असणार आहे आणि ही त्याच्या खाली येणार आहे. बरोबर, म्हणजे बघा ही समोर आली तर याचा हा जो असणार आहे तो बेस असणार आहे. बरोबर, आणि हा जर बेस असला तर बघा हा कसा तयार होऊ शकतो. हा आता बेस तयार झाला तर हा अशा टाईपमध्ये होऊ शकतो. बरोबर, आणि हा जो असणार आहे तो त्याच्या उलट्या बाजूला जाऊ शकतो. बरोबर, म्हणजे याच्यामधून तुम्हाला काय करायचं होतं. आता याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला, हा ज्या वेळेला असा खाली पडेल त्यावेळेला बघा असा होणार होता. बरोबर, आणि हा जो होता तो इकडे गेला म्हणजे हा असा असणार आहे. बरोबर, हा इकडे गेल्यावरती असा होणार आहे आणि हा जो पॉईंट असणार आहे तो इथे जुळणार आहे. म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट तुम्ही एकत्र येऊ शकतो. सेम हा जो बेस असणार आहे, बरोबर, आपण इथे फोल्ड मारला याला याला असा आपण इथे टर्न दिला तर हा जो पॉईंट असणार आहे हा पॉईंट आणि तुमचा हा पॉईंट असणार आहे तो एकत्र येणार आहे. म्हणजे हे दोन पॉईंट असणार आहेत ते एक होणार आहेत. म्हणजे याचं उत्तर काय होणार होतं, 4 होणार होतं. ओके, आशा करतो तुम्हाला हे जे लेक्चर आहे याच्यामधून जे क्वेश्चन तुम्हाला सुटले नसतील त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन याच्यामध्ये मिळालं असेल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.